आज गुढीपाडवा. अखेर तो दिवस उजाडला. मी कुणाच्या तरी घरी हक्काची पाहुणी म्हणून जाणार होते. मला तर आतून आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. माझे नवीन मालक किंवा मालकीण कोण असतील या विचाराने मी जणू तोंड वासून हास्यमुद्रेनं उभे होते. माझी नजर इकडून तिकडे भिरभिरत होती. शोरूम उघडल्या उघडल्या उन्हाची कोवळी किरणं माझ्या अंगावर पडली तशी मी शहारले. माझा पांढरा शुभ्र रंग अजूनच चमकायला लागला होता. 3.5 मुहूर्तांपैकी एक गुढीपाडवा असल्यानं अनेक जण नवीन गाडी खरेदी करत असतात, म्हणून आज सगळीकडे धावपळ सुरू होती. सणाच्या निमित्तानं शोरूम झेंडूच्या फुलाच्या माळांनी सजवलेली होती. तोरणं लावलेली होती. फुलांच्या रांगोळ्या काढल्या होत्या. धूप आणि अगरबत्तीचा सुगंध सर्वत्र दरवळत होता. हे सगळं बघून मला तर गंमत वाटत होती. थोड्याच वेळात मला छान आंघोळ घातली गेली. मौसूत कपड्यानं मला पुसून चकचकीत करण्यात आलं. कुणीतरी मला पेट्रोल पंपावर नेलं आणि अवघं 50 रुपयाचं पेट्रोल टाकून परत शोरूममध्ये आणून उभं केलं. बघा ना किती तो कंजूसपणा. असो, आज मी सेलिब्रिटी असल्यानं सगळ्यात पुढचा मान माझा होता. बाकीच्या स्कूटी पण दिमाखात उभ्या होत्या, पण माझ्या मागे बरं का. बाहेर रस्त्यावरच्या येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या बघून मला तर रोजच फरघडणार आहे या विचारांनी हवेत तरंगल्यासारखं वाटत होतं. तिथल्या एकानं भल्या मोठ्या ताटात झेंडूच्या फुलांचा हार ठेवला होता. एका ताटात कुंकू, अक्षदा, दिवा, धूप ठेवून ताट सजवलेलं होतं. आता मी सुद्धा मला घ्यायला येणाऱ्या माझ्या मालकांची, घरच्यांचीच म्हणा ना, चातकाप्रमाणे डोळे लावून वाट बघत होते. मी माझे डोळे समोरच्या भिंतीवर लावलेल्या भल्या मोठ्या घड्याळाच्या काट्याकडे रोखून धरले होते. 10 वाजले, 10:30 वाजले, 11 वाजले, आता तर 12चा ठोकासुद्धा वाजला. वाट बघून बघून आता ही लोक मला घ्यायला येत आहेत का नाही, का मला कॅन्सल करून दुसरी कुठली स्कूटी घ्यायला गेले नाहीत ना, अशी शंका मला यायला लागली. एव्हाना माझ्याबरोबरच्या साख्या त्यांच्या मालकांबरोबर निघूनही गेल्या होत्या. जवळजवळ 12:30 वाजले ना, तेव्हा एका कॅबमधनं 3 जणं खाली उतरले. एक जोडपं, म्हणजे पंकज आणि प्राजक्ता, आणि एक साधारण 5-6 वर्षांची एक मुलगी म्हणजे मीनू माझ्याजवळ आले. जवळ आल्याबरोबर मीनूने आनंदानं टाळ्या वाजवल्या आणि आपल्या आईला, वाव आई, बघ आपली नवीन गाडी, असं म्हणून ती माझ्यावर स्वारसुद्धा झाली. पंकज, प्राजक्ता काही सोपस्कार पार पाडून माझ्याजवळ आले. काय मग प्राजक्ता, कशी वाटली तुझी नवीन स्कूटी? असं पंकजनं प्राजक्ताला विचारताच, किती छान, असं म्हणून ती चक्क लाजली. आता मला कळलं की माझी निवड ही एका बाईसाठी झालेली आहे. असो, मग प्राजक्तानं कुंकवानं माझ्या नाकावर स्वस्तिक काढलं. हसऱ्या मुद्रेनं मला ओवाळलं. मला छानपैकी हार घातला. पंकजनी माझ्यासमोर नारळ वाढवला. इतका आनंद झाला म्हणून सांगू. प्राजक्तानं माझी यथासांग पूजा केल्यावर पंकज पुढे बसला. स्टार्टर मारून गाडी सुरू केली. मीनूमध्ये बसली आणि मागे प्राजक्ता बसली. मग आमची सवारी सुरू झाली. पहिल्यांदाच मोकळ्या रस्त्यावर फिरतानाचा आनंद घेत असल्यानं मी जरी रस्त्यावर पळत असले तरी माझं मन वरती, अगदी वरती, म्हणजे आकाशातच हेलकावे घेत होतं. हो, म्हणजे काय, आम्हालाही मन असतं बरं का, आणि म्हणून तर मी तुमच्याशी आत्ता बोलते आहे ना. असो, मग माझं नवीन घर कसं असेल? छप्पर असलेलं असेल का? पार्किंग असेल का बिना पार्किंगचं असेल? अरे बापरे, मग ऊन, वारा, पाऊस यासारखा आपत्तींना मला तोंड द्यावं लागेल. या सगळ्या विचारांनी मी हैराण झाले होते. तेवढ्यात पंकजनी ब्रेक लावला. प्राजक्तानं गेट उघडलं. एक छोटंसं पण टुमदार घर होतं. समोर एक 4 व्हीलर उभी होती. मला तिच्या बाजूला लावलं गेलं. परत एकदा प्राजक्तानं माझी सागर संगीत पूजा केली. तिचा चेहरा आनंदानं उजळला होता. चला, वर शेड आहे, बाजूला गप्पा मारायला एका साईडला बाईक तर दुसऱ्या साईडला 4 व्हीलर. वा 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 वा, मज्जाच मज्जा. मला तर आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या.
आजचा दिवस एकूण आनंदात गेला. नवीन दिवस उजाडला. मीनूनं हट्ट केल्यानं पंकजला तिला आज माझ्याबरोबर शाळेत सोडलं. आल्यावर पाहिलं तर प्राजक्ता तयार होऊन गेटपाशी उभी. मला बघताच थोडी बावरल्यासारखी झाली. मनात शंकेची पालचूक चुकली. हिला गाडी चालवता येत नसेल तर? अरे बापरे, मग काही माझी खैर नाही. मी तिच्याकडे डोळे वाटारून बघितलं. पंकजनं खाली उतरून माझ्याबद्दल इत्थंभूत माहिती सांगायला सुरुवात केली. गाडीला किल्ली लावण्यापासून ते स्टँडवर कशी लावायची इथपर्यंत तो एखाद्या शिक्षकाप्रमाणे तिला सांगत होता. आपलं परिपूर्ण ज्ञान नेऊन झाल्यानंतर गाडी त्यांनी प्राजक्ताकडे सोपवली. बिचारीच्या दुपटी तिपटीनं जास्त वजन असलेल्या मला हातात धरल्यावर तिचे डोकंच चक्रावलं. मला घेऊन 4-5 पावलं चालते न चालते तोच प्राजक्ताचा तोल जायला लागला. मग त्या दिवशी ती भीतीपोटी गाडीवर बसली सुद्धा नाही. दुसऱ्या दिवशी घाबरत घाबरत प्राजक्ता पहिल्यांदा गाडीवर बसली. पंकजनं पुन्हा स्टार्टर मारण्यापासून ब्रेक कसा कधी लावायचा हे पुन्हा एकदा तिला समजावून सांगितलं. मग प्राजक्तानं एकदाचा स्टार्टरवर हात आणि ब्रेकवर बोट ठेवलं आणि दाबला. एकदाची स्टार्ट तर झाले. श्री गणेश आता झाला. बाई ग, आता मला पाडू नकोस आणि तू सुद्धा पडू नकोस असं मी मनोमन घोकत होते. प्राजक्तानं एकाएकी ॲक्सिलरेटर वाढवला. मग काय, मी सुसाट धावायला लागले. पण तिची घाबरगुंडी उडाली. मग मागे बसलेल्या पंकजनं ब्रेक दाबला, गाडी थांबवली. त्याला हसावं का ओरडावं हेच लक्षात येईना. मग प्राजक्तानं त्या दिवशी मोठा ब्रेक घेतला. झालं, आजच्या दिवशीसुद्धा वाचले म्हणायचे असं म्हणून मी सुटकेचा निश्वास टाकला. तिसरा दिवस उजाडला. पंकज मीनूला शाळेत सोडून आला. आज बहुतेक प्राजक्ताची बाहेर पडायची हिंमत होत नव्हती. मग पंकजनं चावरायला सांगून तिला माझ्याजवळ घेऊन येऊन कालच्या शिकवणीचा पाडा घोकून स्टार्ट कर आता गाडी असं फरमान सोडलं. भित्री प्राजक्ता कशीबशी एकटीच माझ्यावर स्वार झाली. देवाचं नाव घेऊन मला कसं बसं स्टार्ट केलं. ॲक्सिलरेटर हळूहळू वाढवत स्पीडचा काटा 10वरून 20वर, 20वरून 30वर, 30वरून 40वर गेला. मी कपाळालाच हात लावला. अगं प्राजक्ता जरा हळू घे. अगं ठोकशील कुठेतरी. मी जोरजोरात किंचाळत होते, पण ही बाया तिच्याच नादात असल्यानं तिला काही भानच नव्हतं. तिने अजूनच स्पीड वाढवला. आता पंकजसुद्धा जोरजोरात ओरडायला लागला. आमच्या मागे पळत होता तो. पळता पळता प्राजक्ता थांब, प्राजक्ता थांब, प्राजक्ता ब्रेक लाव असं ओरडून ओरडून सांगत होता. पण धावल्यामुळे त्यालाही धाप लागली. तो मटकन खालीच बसला. मी मात्र डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे वाऱ्यावर जणू हेलकावे घेत होते. पंकजचा आवाज देणं चालूच होतं. बहुतेक त्याचा आवाज प्राजक्ताच्या कानी पडला आणि तिने करकचून ब्रेक लावला. झालं. एवढ्या स्पीडमध्ये आम्ही दोघी कोलांट्या उड्या घेतो का काय असं वाटत असताना पळत आलेल्या पंकजने मला पकडलं. पोटात एवढा मोठा गोळा आला होता म्हणून सांगू तुम्हाला. वाचले ग बाई एकदाची असं मनात म्हटलं आणि प्राजक्ताकडे एक रागाचा कटाक्ष टाकला. तिला काय कळणार होतं म्हणा. परमेश्वरा, अरे कोणाच्या हातात दिलंस रे मला. मी एवढी नवी कोरी नटलेली सजलेली अप्सरा आणि माझी ही अशी हेळसांड. अरे 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 अरे, कधी शिकणार ही बाया आणि कधी मी दूरवर फिरायला जाणार कोणास ठाऊक. आज मात्र पंकजनं प्राजक्ताला चांगलं फायलावर घेतलं. 3-4 दिवस शिकवतोय, तुला शिकायचंच नाही आहे. इतकी घाबरलीस तर कधीतरी शिकशील का तू. आणि नसेल शिकायचं तर घरात बस. मी गाडी उद्याच्या उद्या परत देऊन येतो असं म्हणून तो घरात निघून गेला. प्राजक्ताचा चेहरा खाडकन उतरला. पंकजचं बोलणं तिच्या जिव्हारी लागलेलं असावं बिचारी. पण आज तिला तसं बघून मला कसं तरी झालं. मीच म्हणाले, अगं शिक आता तरी, नाही तर मला परत जायला लागेल ग. मी तिच्याकडे जरा तिरक्या नजरेनं बघितलं. तिच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या. हिरमसून ती माझ्याकडे एकवार नजर टाकून घरात निघून गेली.
खरंच आता पंकज मला काय उद्या रिटर्न करतोय का काय, या विचाराने माझा रात्री डोळा लागला नाही. झालं, रविवार उजाडला. आज पंकजबरोबर छोटी मीनूसुद्धा आईबरोबर आली. खरं तर आई स्कूटी कशी चालवते हे तिला कुतूहलानं बघायचं होतं. मग पंकज, प्राजक्ता आणि मीनू घरापासून दूर, थोड्या दूर अंतरावर जिथे वर्दळ नव्हती अशा रस्त्यावर मला घेऊन आले. पंकजनं गेले 3-4 दिवस सांगितलेली माहिती, जी मलाच काय कुणालाही पाठ झाली असती, ती पुन्हा एकदा बजावून सांगितली. मग प्राजक्ता पुढे, मीनू मध्ये, पंकज मागे, अशी तिघांची सवारी माझ्यावर रुजू झाली आणि पंकजने तिला चल कर गाडी स्टार्ट असा आदेश दिला. आज मीनूसुद्धा असल्यानं प्राजक्ता जरा जास्तच घाबरली होती बरं का. त्यातही आज जर गाडी चालवता आली नाही तर मीनूवर आपलं काय इम्प्रेशन पडेल या विचाराने ती धास्तावली सुद्धा होती. काय आहे, आयांना छोट्या मुलांच्या नजरेत पण महान बनायचं असतं ना. असो, एकदाच मला स्टार्ट करून प्राजक्तानं ॲक्सिलेटर हळूहळू वाढवत थोडासा कॉन्फिडन्स आल्यासारखं वाटून अजून ॲक्सिलेटर वाढवला. समोरचे खड्डे, स्पीड ब्रेकर येत होते, ही आपली गाडी चालवत राहिली. मीनू तर इतकी घाबरली की मोठ्यानं रडायला लागली, ओरडायला लागली, आई मला आता पाडतीयस का काय. अहो, तिने भोकाडच पसरलं. मी मनात म्हटलं, ही बाई माझी काय वाट लावते का काय, ही आज माझा पुरता खुळखुळा करणार वाटतं. म्हटलं, अरे पंकज काहीतरी बोल ना बाबा. घाईघाईने पंकजनं स्पीड कमी करून ब्रेक लावला आणि मग माझ्या जीवात जीव आला. मीनू टुणकन उडी मारून खाली उतरली. मी नाही येत आईसोबत, काही येत नाही तिला गाडी चालवता, असं म्हणून रस्त्याच्या बाजूला गाल फुगवून उभी राहिली. खाली उतरून पंकजनं प्राजक्तासमोर हात जोडले आणि काहीही न बोलता रागात मीनूला घेऊन तो रिक्षाने घरी गेला. मी आणि प्राजक्ता बघत राहिलो. प्राजक्ता एकदा माझ्याकडे, एकदा रिक्षाकडे, एकदा वर आकाशाकडे बघत राहिली. भिरभिरणारी तिची ती नजर बघून मला तिची अक्षरशः दया आली हो. मला स्टँडवर लावून ती रस्त्याच्या बाजूला उभं राहून मला न्याहाळायला लागली. माझ्या अंगावरनं तिने प्रेमानं हात फिरवला. वा वा वा. मग मीही काकुळतीला येऊन, अगं अशी बघतीयस काय, तुझीच आहे मी, सखी सोबती, तुला कायम जपेन, एवढं सुद्धा खर्चटू देणार नाही, खूप फिरवीन तुला, तू म्हणशील तिथे तेव्हा तुझ्याबरोबर असेन, घाबरू नकोस, एकदा विश्वास ठेवून बघ, मनातले डोक्यातले सगळे विचार विसरून जा, माझ्यावर एकदा विश्वास टाक. तुझ्या सुखाच्या हिंदोळ्यावर, संकटाच्या पावलावर, दुःखाच्या वाटेवर सतत तुझ्याबरोबर असेन मी, विश्वास ठेव. आणि काय आश्चर्य, माझ्या अंतर्मनाची हाक बहुतेक तिच्यापर्यंत पोचली असावी. प्राजक्तानं डोळे पुसले. काहीतरी विचार करून नव्या उमेदीनं, जोशानं तिने मला हातात घेतलं, माझ्यावर स्वार झाली. मनात काहीतरी पुटपुटत, नमस्कार करत हळूच स्टार्टर मारला, ॲक्सिलेटर हळूहळू वाढवला. प्राजक्ताच्या हातात जणू मायेचा स्पर्श होता. स्पीड कमी जास्त करत, बिचकत, घाबरत ती पुढे पुढे जात होती. रस्त्यावर तिला असं बघणार कोणीच नव्हतं. हळूहळू तिचा कॉन्फिडन्स वाढलेला बघून मीच तिला म्हटलं, चल की थोडंसं लांब जाऊ. तिने ते ऐकलं बहुतेक. थोडं पुढे गेल्यावर सकाळच्या हवेतला गारवा जाणवायला लागला. रस्त्याच्या दुतर्फा असणारी गुलमोहराची लाल चुटूक फुलं, बहाव्याची पिवळी गर्द फुलं आमच्यावर जणू आनंदाच्या फुलांचा वर्षाव करत होते. हलकासा वाहणारा वारा दोघींनाही हर्षित करत होता. एक वार डोळे वाटारून मी हळूच तिच्याकडे बघितलं. प्राजक्ताचा चेहरा जणू प्राजक्ताच्या फुलासारखा फुलून आला होता. तिच्या डोळ्यांच्या कडा आनंदाश्रूंनी भरून गेल्या होत्या. वा 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 वा. खरं सांगू का, मलाही त्यावेळी थोडंसं गलबलून आलं बरं का. मग मी सुद्धा शाब्बास प्राजक्ता असं म्हणून तिचं थोडं कौतुक केलं. माहीत नाही, पण आम्हा दोघींमध्ये कळत नकळत कुठलेसे न तुटणारे रेशमी बंध बांधले गेले. प्राजक्ताने आता कुठलंसं गाणं गुणगुणत घरची वाट धरली. समोर दिसणारा रस्ता जणू काही आपले बाहू पसरून आमचं स्वागत करत होता. थोड्याच वेळात आम्ही दोघी घरी सुखरूप पोहोचलो. गेटजवळ मीनू कुतूहलानं आणि पंकज काळजीनं आमची वाट बघत उभे होते. मीनूनं टाळ्या वाजवून आमचं स्वागत केलं.
पंकजनं उत्तम शिक्षकाची भूमिका बजावून प्राजक्ताची पाठ थोपटली, तिचं कौतुक केलं आणि आय एम प्राऊड ऑफ यू असं म्हणत त्यांनीही टाळ्या वाजवल्या. प्राजक्ता मात्र माझ्याकडे बघून गालातल्या गालात गोड हसत होती बरं का. आम्ही दोघींनी जणू एकमेकींच्या हातात हात घालून पुढे आयुष्यभर साथ देण्याचा निर्णयच घेऊन टाकलेला होता. मग प्राजक्ता रोजच्या रोज मला घेऊन प्रॅक्टिस करत होती. बरेच दिवस प्रॅक्टिस केल्यानं तिच्यात चांगला कॉन्फिडन्स आला. आता मीनूला ती रोज शाळेत सोडायला आणि आणायला जात होती. आम्ही तिघी मिळून बाजारात भाजी आणायला, कधी बागेत फिरायला, तर कधी रात्री आईस्क्रीम खायला जात असू. एकूण काय भारी चाललं होतं सगळं. पंकजचं पण काम बरंचसं हलकं झालं होतं. एक दिवशी प्राजक्ता आणि मी मीनूला शाळेतून आणायला गेलो. शाळेच्या एका बसमध्ये मुलं चढत होती. प्राजक्ता मला घेऊन ट्रॅफिकमुळे बसच्या मागे, म्हणजे अगदी मागे उभी होती. तेवढ्यात कोणीतरी बसच्या मागून जोरजोरात हातानं थपके देऊन वाजवलं. बसच्या ड्रायव्हरला तो मागे येण्याचा इशारा वाटला असावा. त्यांनी बस थोडीशी मागे घ्यायला लागला. अचानक ती बस हळूहळू मागे यायला लागली. गोंधळली ना प्राजक्ता, बावरून गेली ती. बस आपली हळूहळू मागे मागे येतीच आहे. प्राजक्ताला टेन्शनमुळे घेरी आल्यासारखं झालं. आता ही मला घेऊन पडती का काय असं वाटत असताना मी जोरात किंचाळले, प्राजक्ता मागे हो, प्राजक्ता मागे हो. तेवढ्यात बस अजून मागे आली. मला हलकासा धक्का दिला. मला वाटलं झालं, आता ही पडणार आणि माझा तर काय चक्काचूर होणार. पण इतक्यात अचानक प्राजक्ताचा हात हॉर्नवर पडला आणि हॉर्नच्या त्या सततच्या आवाजानं ड्रायव्हरनं मागं बघितलं. बस थांबवली. प्राजक्ताचा पांढरा फट्टक पडलेला चेहरा खरोखर बघण्यासारखा होता. बघ प्राजक्ता, म्हटले होते ना मी तुला पाडणार नाही म्हणून, आणि मी जोरजोरात हसायला लागले. पण ह्या प्रसंगावरनं प्राजक्ता सतत आजूबाजूला बघून मला हाताळायला लागली. कधी कधी तर वर आकाशाकडे सुद्धा बघत होती ती, जणू काही वरनं एखादं विमान तिच्या अंगावर येऊन कोसळेल. असो, आता जवळजवळ 1-2 महिने उलटून गेले होते. प्राजक्ता मला न चुकता रोज फिरायला नेत होती, पण फक्त जवळच्या जवळ. गोल गोल फिरून खरं तर मला बोर झालं होतं. ही मला दूर फिरायला कुठे नेणार याची मी वाट बघत होते खरं तर. पण एव्हाना पावसाळा सुरू झाला. मग छोट्या मीनूनं कुठेतरी फिरायला जायचं असा तगादा पंकजकडे लावला. रविवार आला, सुट्टीचा दिवस उजाडला. सगळे आवरून वगैरे बाहेर आले. मला वाटलं हे सगळे आता मला सोडून कारनं फिरायला जातील. मग मी थोडीशी हिरमुसले होते, पण पंकजनं चक्क त्याची बाईक आणि मला निवडलं. वा वा वा, आज म्हणजे मला पर्वणी होती म्हणा की. चला आज जरा नवीन काहीतरी बघायला मिळणार म्हणून मला आतल्या आत गुदगुल्या होत होत्या. मग काय, पंकज आणि मीनू बाईकवर बसले. प्राजक्तानं पाण्याच्या बाटल्या, रेनकोट आणि थोडंसं खायला घेऊन ते सगळं माझ्या पोटात ठेवलं. माझ्या पोटात म्हणजे डिक्कीत बरं का. आता आमची सफर सुरू झाली. प्राजक्ता सरावानं मला छान हाताळायला लागली होती खरी. नवीन जागा, नवीन रस्ते, आजूबाजूचे दुतर्फा असलेली झाडं, नागमोडी वळणाचे रस्ते, मध्येच एखादा लांबलचक बोगदा, सकाळची कोवळी उन्हं, हे सगळं बघितल्यावर माझ्यात तर उत्साहच संचारला. पक्ष्यांचा किलबिलाट जणू वातावरण संगीतमय करत होता. झुळझुळणारा वारा, खळखळणारा झरा, मधूनच जवळून जाणाऱ्या ट्रेनचा मधुर आवाज, आणि पहिल्यांदाच माझ्यावर पावसाचे बरसणारे टप्पोरे थेंब. सारं कसं नव्याने पहिल्यांदा अनुभव मिळणार, हे क्षण मी डोळ्यात साठवून घेत होते. आज प्राजक्ताबरोबर मला हे आकाश ठेंगणं वाटत होतं. आम्ही जसजसे पुढे जात होतो तसतसे हिरवेगार डोंगर, त्या डोंगराच्या कुशीतनं वाहणारे छोटे मोठे पांढरे शुभ्र धबधबे, आकाशात भरून आलेले ढग, हे सगळं कसं अद्भुत वाटत होतं. मी या जगाला नव्यानं भेट देत होते. खरंच हे जग, ही सृष्टी किती सुंदर आहे नाही का. या विचारात गर्क असताना आम्ही एका झाडाखाली थांबलो. मला आणि बाईकला स्टँडवर लावून पंकज, प्राजक्ता आणि मीनू समोर असणाऱ्या धबधब्याकडे वळाले. तिघेही मनसोक्त पाण्याखाली खेळले, भिजले. मलाही आज मनसोक्त भिजायला मिळालं होतं. झाडावरून पडणाऱ्या पावसाच्या टप्पोऱ्या थेंबांनी मी अक्षरशः चिंब झाले.
धुक्याचे डोंगर, चहूबाजूची हिरवळ, धबधब्यातनं उडणारे आणि दगडांवर येऊन पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे तुषार, रस्त्याच्या बाजूनं पावसाळ्यात उगवणारी रानफुलं, खरंच हे सगळं बघणं अवर्णनीय होतं. मी या सगळ्याचा आस्वाद घेत होते आणि प्राजक्ता, पंकज, मीनू जवळच असणाऱ्या टपरीवर चहाबरोबर भाज्यांचा आस्वाद घेत होते. मनसोक्त भटकंती झाल्यावर परतीचा प्रवास सुरू झाला. रेनकोट घालून मीनू प्राजक्ताच्या मागे बसली. रस्त्यानं प्राजक्ता मीनूला आजूबाजूच्या गमती दाखवत, स्वतः न्याहाळत, गप्पा गोष्टी करत, रमत गमत घरी आली आणि चक्क मला एकदाही न डुगडुगता सुस्थितीत परत आणलं, हे मोठं आश्चर्य. आयुष्याच्या नवीन वाटेवर आमच्या दोघींचा एकमेकींच्या हातात हात घेऊन कधीही न संपणारा प्रवास सुरू झाला होता. बघता बघता ऊन, वारा, पाऊस या चक्रामध्ये 1 वर्ष संपत आलं होतं आणि पुन्हा गुढीपाडवा आला. पाडव्याच्या दिवशी छान गुढी उभारली गेली. सर्वत्र प्रसन्न वातावरण होतं. आज रांगोळी काढल्यामुळे मला थोडं कोपऱ्यात लावलं गेलं होतं. मन थोडं खट्टू झालं, पण करणार काय ना, सणाचा दिवस होता ना. किचनमधनं सुग्रास जेवणाचा घमघमाट सुटला होता. प्राजक्तानं गुढीसमोर नैवेद्य दाखवला, आत गेली. सगळेजण आज माझ्याकडे दुर्लक्ष करत असल्याचं जाणवत होतं. चक्क मीनूनी सुद्धा माझ्याकडे पाहिलं नाही. दिवस मावळायला आला, संध्याकाळ झाली तशी मीनू आणि पंकज बाईकवर बाहेर गेले. प्राजक्ता आतमध्ये काहीतरी कुडबुड करत होती. थोड्याच वेळात मीनू आणि पंकज आले. संध्याकाळ होऊन गेली, पण या प्राजक्तानं दिवेसुद्धा लावलेले नाहीत. मी तिची खरं तर खरडपट्टी काढणार होते, पण मीनू घरात जाताच 2 मिनिटात बाहेरचे दिवे लागले. प्राजक्ता हातात आरतीचं ताट घेऊन छान तयार होऊन बाहेर आली. पंकजच्या हातात सुंदर केक होता आणि मीनू सुंदर झेंडूच्या फुलांचा हार घेऊन उभी होती. माझे डोळे लुकलुकायला लागले. प्राजक्ता समोर आली. तिने चक्क मला ओवाळलं. माझी पंचारती केली. पंकजनी मला हार घातला. एक स्टूल आणलं, त्याच्यावर केक ठेवला. आता मात्र मला खरंच सांगते, गदगदून आला. मीनूनी आणि प्राजक्तानी मिळून केक कापला. हॅपी बर्थडे टू यू असं म्हणत माझा वाढदिवस साजरा केला त्यांनी. आज मला आकाश ठेंगणं झालं होतं. आजवर कोणी कधी गाडीचा वाढदिवस साजरा केल्याचं मी ऐकलेलं नव्हतं. मग आज माझ्या एवढं भाग्यवान कोणीतरी असेल का? मी कधी या कुटुंबातली कळत नकळत सदस्य बनून गेले, मला समजलंच नाही. जोपर्यंत आहे तोपर्यंत तुझी साथ देण्याचं वचन आज मी मनोमन प्राजक्ताला देऊन टाकलं आणि आनंदानं नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी नवीन स्वप्न पाहायला लागले. श्रोते हो, स्कूटीची चित्रकथा कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा. ही कथा मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. आणि हां, तुमच्याकडनं जर दीपक रेगे कथाकथन चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर आत्ता लगेच वरती जो माझा फोटो दिसतोय त्या फोटोला क्लिक करा आणि दीपक रेगे कथाकथन चॅनल सबस्क्राईब करा.